खरं तर जसजसं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक टप्प्यात येते त्या परिस्थितीत आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात नाराजी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहतोय शहरभरात मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीमध्ये मेगा इन्कमिंग होते. मात्र दुसरीकडे जे अनेक वर्षांपासून पक्षात काम करतात आहे, जे पक्षात निष्ठेने अनेक वर्षांपासून ज्यांनी संघटन वाढवले अशा कार्यकर्त्यांवर आता नाराजीची वेळ आलेली आहे. काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत. प्रभाग क्रमांक 14 मध्ये पुन्हा एकदा आणखी एक बंड होण्याची शक्यता आहे. काय प्रकरण आहे ते जाणून घेऊयात. आपल्या सोबत या प्रभागातील भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराचे सरचिटणीस आहेत मनीषा शिंदे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खरं तर ते आता नाराज झालेले आहेत. काय कारण आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. एकंदरीत काय सांगाल, तुम्ही नाराजी व्यक्त करताय, काय कारण आहे? नमस्कार, मी मनीषा चंद्रकांत शिंदे, प्रभाग क्रमांक 14 मधून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे. मी बूथ लेवल पासून बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, मंडल सरचिटणीस आणि आता सध्याचं माझं पद आहे पिंपरी चिंचवड शहरावरती महिला मोर्चा सरचिटणीस म्हणून मी काम करते गेल्या अनेक वर्षापासून. आज पक्षाने दिलेलं प्रत्येक काम आम्ही इमानदारीत आणि न्यायाने करत आलो आहोत. आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे संघटन भारतीय जनता पार्टीचं कुठेही दिसत नव्हतं, ते संघटन उभारण्याचं काम आम्ही तळागाळातून लोकांच्या घराघरात पोहोचून ते भारतीय जनता पार्टीचं कमळ आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पोचवत आलोय. आणि ही जी ताकद आज दिसतीये ना, जिथे लोक आज येत आहेत, इनकमिंग होते दुसऱ्या पक्षातून आमच्या पक्षामध्ये, ते ह्या बेसवरतीच आज होते की आज भारतीय जनता पार्टी मजबूत झालीये. तर आम्हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरतीच आज भारतीय जनता पार्टी इथे मजबूत झाली आहे. आणि मागच्या अनेक इलेक्शन मध्ये आपण बघितलं असेल, जिथे जिथे पक्षाने युती केली आहे दुसऱ्या मित्रपक्षांसोबत, तर त्या मित्रपक्षांसोबत राहून आम्ही त्यांचं काम केलंय. मग आमदारकी असू द्या, खासदारकी असू द्या. आमदारकीत आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे श्री अण्णा बनसोडे यांच्यासाठी खूप मेहनत केली, खूप काम केलं त्यांच्यासाठी. श्रीरंगाप्पा बारणे खासदारकीच्या वेळेस असू द्या, ज्यावेळेस आमची भाजप आणि शिवसेना युती होती, त्यावेळेस त्यांच्यासाठी पण आम्ही रस्त्यावर उतरून अनेक दिवस त्यांच्यासाठी आम्ही राबून काम केलेलं आहे. अशा वेळेस जर बाहेरून इनकमिंग होतंय, तर पक्षांनी ह्या गोष्टीवरती थोडा विचार करायला हवा. अनेक वर्षापासून सातत्याने आम्ही काम करतोय, तर आमचं तिकीट डावलून बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना इथे प्रवेश दिला जातोय. ज्यांच्या विरोधात आम्ही इतके वर्ष काम केली, तेच आमच्या डोक्यावरती इथे आणून बसवले जात आहेत. तर त्यांच्यासाठी आम्ही काम कसं करणार, याचा आम्हाला स्वतःलाच आता प्रश्न पडलाय. एकंदरीत आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 14 मध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालेलं आहे. प्रसाद शेट्टी जे राष्ट्रवादीत होते ते पक्षात आलेले आहेत. त्याचबरोबर बाबरताई आलेले आहेत. तिकडून मिनल यादव आलेले आहेत मोहननगर परिसरातून. एकंदरीत आता पाहतोय आपण, पक्षाने तुम्हाला विश्वासात घेतलं नव्हतं का जेव्हा हे इन्कमिंग झाले? आणि आता आपण पाहतोय त्यांनी त्यांच्या पॅनल पद्धतीने देखील आता प्रचार सुरू केलेला आहे. भारतीय जनता पार्टीचे गमचे घालून ते प्रचारात उतरतात. पक्षाने कुठेही आम्हाला विश्वासात घेतलं नाहीये. आणि जो प्रचार सुरू झालाय त्याच्यासाठी पण आम्हाला काहीच माहिती नाहीये. त्याबद्दल हा परस्पर प्रचार सुरू झालेला आहे. मी जरी उमेदवार असले तरी पक्षाची पदाधिकारी आहे, सरचिटणीस महिला मोर्चाची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या नवीन उमेदवारांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. पक्षातले जे आधीचे आम्ही पदाधिकारी आहोत, आम्हाला विश्वासात घेऊन या प्रचारात त्यांनी उतरायला हवं. एकंदरीत म्हणजे त्यांनी स्वमनाने आपण पाहतोय पॅनल त्यांचा तयार केलाय आणि प्रचाराला देखील लागले. तुम्हाला विचारलं नाही का, जे आयात उमेदवार आलेले आहेत, खरं तर तुम्ही अनेक वर्ष, जवळपास 10 वर्ष आले पक्षात तुम्ही काम करताय, जे आयात उमेदवार आलेले त्यांनी तुम्हाला विचारलं नाही की आम्ही प्रचार करतोय, तुम्ही देखील आमच्याबरोबर सहभागी व्हा, तिकीट जेव्हा जाहीर होईल ती नंतरची गोष्ट, अजून अद्याप यादी देखील आलेली नाही भाजपची? नाही, त्यांनी आम्हाला अजिबात विश्वासात घेतलेलं नाहीये. आणि कुणाचाही फोन आला नाही की आमची रॅली आहे आणि ताई आपल्याला पण यायचंय म्हणून, असं आम्हाला अजिबात विश्वासात घेतलं नाही. आणि बाकीचे इतर पदाधिकारी आहेत त्यांना देखील विश्वासात न घेता यांनी परस्पर प्रचार सुरू केलेला आहे. एकंदरीत आता प्रचार देखील सुरू केला. जसं तुम्ही म्हटले की आम्ही खासदारकीला महायुतीचं काम केलं, आमदारकीसाठी महायुतीचं काम केलं, तुम्ही रस्त्यावर, आज तुमच्यावर ही वेळ आली की बाबा आयात उमेदवार तुमच्या डोक्यावर बसला असं तुम्ही म्हणताय. एकंदरीत नेहमी त्यांचा प्रचार केलेला आहे तुम्ही, आता तुमची निवडणूक लढवायची भारी आली तर त्याच्यावर आयात उमेदवार पक्षात आलेले. बरोबर, असंच घडतंय आता सध्या. आता पक्षाचा विचार न करता एवढ्या वर्ष आम्ही पक्षासाठी काम केलेलं आहे. आता शेवटी आम्ही उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी उद्या चाललेलो आहोत. आणि 1001 लोकांच्या साथीने आज मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या हेडगेवार भवन येथे जाणार आहे. आणि तिथे जे लोक नाराज झाले आहेत, आज लोक आमच्याकडे एक भारतीय जनता पार्टीची माझ्याकडे उमेदवार म्हणून बघत आलेत गेल्या 10 वर्षापासून. आणि मागच्या वेळेस उमेदवारी ज्यावेळेस नाकारली गेली,
त्यावेळेस शब्द दिला गेला होता की पुढच्या वेळेस तुमचा नक्की विचार केला जाईल, पण ह्यावेळेस देखील तसं काही चित्र मला दिसत नाहीये. तर मी माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या जाणार आहे आणि भरपूर संख्येने जाणार आहे. आणि ही जी गर्दी असणार आहे ती विकत आणलेल्या लोकांची नाहीये. ज्या लोकांनी खरोखर मनापासून माझ्यावर आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम केलंय, ती लोक आज माझ्यासोबत उद्या येणार आहेत. आणि पूर्ण प्रभागातून फक्त चिंचवड स्टेशन नाही तर विठ्ठलवाडी, दत्तवाडी, काळभोर नगर, मोहन नगर, साईबाबा नगर इथल्या अनेक जणांचे मला फोन आले आहेत की ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जरी पक्ष तुमच्या पाठीशी नसला तरी मतदार म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी राहू. तुम्ही अजिबात काळजी करू नका. उद्याची रॅली मध्ये आपण दाखवून देऊ पक्षाला की तुम्ही कोणत्या उमेदवारांना आज उमेदवारी देणार आहात आणि कोणते उमेदवार तुम्ही डावलणार आहात हे उद्या आम्ही दाखवून देणार आहोत. तुम्ही पक्षाकडे खदखद व्यक्त नाही केली का? तुमचे शहराध्यक्ष आहेत, 4 आमदार आहे या शहरामध्ये, तुम्ही तेव्हा सांगितलं नाही का बाबा ह्या उमेदवार आल्याने आम्हाला डॅमेज होईल, कारण आम्ही अनेक वर्ष त्यांच्या विरोधात काम केलेलं आणि आज तेच उमेदवार पक्षात आलेले आहेत. तुम्ही खदखद व्यक्त नाही केली का? खदखद व्यक्त केली. मला वाटतं पक्षश्रेष्ठी जास्त योग्य पद्धतीने पक्षाचा विचार करतील असं मला वाटलं होतं. कारण ज्या पद्धतीने आमच्या पक्षात काम चालतं त्या पद्धतीने आम्हाला कुठेही आमची खदखद व्यक्त करण्याची मला कधीच गरज वाटली नाही. कारण पक्षामध्ये जे ज्येष्ठ नेते आहेत ते खूप समजदार आहेत आणि ते न्यायानेच वागणारे आहेत असं मला अजूनही वाटतंय. निश्चित आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकीकडे भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात आयारामांना संधी दिली जाते, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इन्कमिंग चालू आहे. मात्र दुसरीकडे जे अनेक वर्षांपासून पक्षात काम करतात, निष्ठेने काम करतात, अशा पदाधिकाऱ्यांवर कुठेतरी अन्याय होत असल्याची भावना पदाधिकारी व्यक्त करतात. या अनुषंगाने आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 14 मध्ये देखील आता दुसरं बंड होण्याची शक्यता आहे. कारण भारतीय जनता पार्टीकडनं अनेक वर्षांपासून इच्छुक असलेले, ज्यांना मागच्या वेळेस 2017ला शब्द देण्यात आला होता की तुम्हाला 25ला आम्ही उमेदवारी देऊ, त्या मनीषा शिंदे आपल्यासोबत होत्या, त्यांनी देखील आता उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि येत्या काळामध्ये या प्रभागात भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.